ट्रॅक्टरचा क्लच जरा टाईट करायचा, त्यासाठी पक्कड घातल्या खिशात. आणि सकाळ सकाळची सुरुवात झाली काकांचा चकना चोरून काका मागेला तर चकना घेतला चोरून खायला. क्लच वायरला आपल्या गुंडी नाही म्हणताना आपण हे बसवलेलं. आता ते जरा आवळ करणार आहे आणि हे नट लूज करणार. मित्रांनो थोडीफार जुगाडबाजी करून जोडले बघा हे. आणि पाईप फोडी येत होती म्हणताना ते ताराचा कट घातलाय. आता केले ओकेमध्ये. विषय झाला आहे असा की स्प्रिंग आहे ना खालची ही आल्या निष्ठाला वाई स्प्रिंग. या स्प्रिंगमुळे घोळवाला आहे. बाकी मग आता इकडे ताराचा कट घातला याला, त्यामुळे स्प्रिंग आणि हे म्हणजे हे जरा भरत होतं, स्प्रिंग अंधार निघत होती. ताराचा कट घातला त्यामुळे वरनं पण स्टेबल राहिले आणि खालनं पण स्टेबल राहिले. व्यवस्थित वर्क करते आता. हे गाईज शेड मारा सुरू आहे. हे बघा दोघं मशीन बघा केवढे आहे. वेल्डिंग मशीन एवढी बारकी मशीन कसं काय एवढी वेल्डिंग मारते. पाईप खाली कुसा नको म्हणताना अशी स्टे दिल्यात बघा मधी, इकडे एक आणि खाली एक. आणि वरनं काय तर हे जाय नको म्हणताना वरनं प्लेटा मारल्यात आडव्या. वरती पाणी सोडायचं आहे त्यासाठी सिंगल पेज चालू करायला लागलोय. आणि लगेच चालू पण झाली. पिचकारी कुठे गेली याची, काणी बंद झाली नाही. पिचकारी कशी काय बंद झाली याची. पाणी तसं आले वर. आता पोहायला भारी आहे पण वर यायला जरा ताप करते. पण तरी पण वर कुठं सारखं सारखं यायचं. एकदा पाण्यात उतरलं मग पोहून झाल्यावरच वर यायचं. काकांनी इथं मोटरपीठ जोडायला सगळी सिस्टीम यंत्रणा गच्च लावल्या. मोटरपीठची पण पट्टी आणल्यात. फक्त ह्यांची राहिलं वायरमॅनांची कमी आहे. वायरमॅन अजून आले नाहीत आणि कनेक्शन दिले नाहीत. विहिरीत कागद पडलेला, तो कागद कसं काढले कोणास ठाऊक. तो पडलेला का कुठला पडलेला कोणास ठाऊक. मुरगाच्या बॅगावरचं उडून जाऊन कागद पडलेला तिथं आत. मी म्हणाल तर मला उतरला ते पण कागद काढलीत की तिथं नाही कागद. नाही तर काकाने विचारा पाहिजे काढलेत काय केलं. काम करलाय तर मित्रांनो घरापाशी काय वेल्डिंग मशीन चालली ना म्हणताना डीपीकडे घेऊन चाललोय. डायरेक्ट डीपी उडवणार. डीपीचं पिल्लू दिसाले मशीन. डीपीचं पिल्लू एवढ्या मशीनला एवढं मोठं डीपी घालायला लागते. मशीन पर हलकं नाहीये. 10,000 रुपये मशीन आहे. शिवा काकांची ताकद झालं चालू. लावायचा मार काढला बघायच्या आधीच काढला. बिना अर्थिंग चालू आले. अर्थिंग लांब न धरली ती. आणला बघ करंट डिपीत न. माउंटेन ड्यू डर के आगे जीते.
वाटतं तुम्हाला? व्हिडिओ करते काही आणि 2-3 अकाउंटवर हेच बघते, सोडून बघत नाही. मित्रांनो, विषय असा, अर्गेला आलतो. अर्गेला यायचं कारण म्हणजे आपली जी ट्रॉली आहे, बारकी ट्रॉली, त्या बारकी ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडायचं अडॅप्टर आणायचं आणि ते मिस्त्री आपलं पोल रवावं लागलं होतं. ते मिस्त्री वेल्डिंग म्हणतात ते अडॅप्टर आणायला आलतो आणि यायला झालता वेळ नाही म्हटलं तर 10:51 म्हणजे 11 वाजता आल्यात आणि आत्ता तर दुकान सगळी बंद झाली. तर लक्षात आलं नाही, तसं झालं उघडाशील म्हणून आणि म्हणून ते आता मिळालं नाही, तसंच चालू आहे माघारी. बाकी पोलं ते रवलेलं दाखवलं नाहीत, पुढची समोरची तेवढी सगळी पोलं रवल्यात आणि उद्या काम आहे म्हणजे उद्या फ्रेम तयार करायचा सगळा, म्हणजे अँगलचा भाग बीग काढून फ्रेम तयार करून ठेवायचा आहे. उद्या दिवस ते सिमेंट त्यानं कालवलेलं वाळतंय आणि परवा दिवशी मग ते फ्रेम तयार केलेले बसवून पत्र देऊन बसवायला चालतात. बाकी ते पोलं ते रवलेलं बघा पुढच्या व्लॉगमध्ये. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे, त्यामुळे आपला व्लॉग तिथे एंड करतो. बाय.